2025 या वर्षाचे शेवटचे 2 दिवस अत्यंत खास आहेत। या वर्षाची अखेर एकादशी तिथीने होत आहे। देशभरातील लाखो भाविक एकादशी तिथीला व्रतपूजन करून श्री विष्णू आणि त्यांच्या अवतारांची उपासना करत असतात। एकादशीचे व्रत अतिशय शुभ पुण्य फलदायी मानले गेले आहे। मराठी वर्षातील पौष महिना सुरू असून शुद्ध पक्षातील एकादशीने 2025 या वर्षाची सांगता होत आहे। नेमके कसे करावे व्रत जाणून घेऊया। सन 2025 ची शेवटची एकादशी आज 30 डिसेंबर रोजी आहे। या दिवशी पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील पुत्रदा एकादशीचे व्रत केले जाईल। हे व्रत संतती सुख आणि सौभाग्याच्या इच्छेने केले जाते। अशी मान्यता आहे की या व्रताने संतती संबंधित सर्व अडचणी दूर होऊ शकतात। एकादशी तिथी ही 30 डिसेंबर रोजी सकाळी 7:50 सुरू झाली असून पौष महिन्यातील शुक्ल पक्षाची एकादशी तिथी 31 डिसेंबर रोजी सकाळी 5 वाजता संपेल। एकादशीचे व्रत दुसऱ्या दिवशी सोडले जाईल, त्यामुळे पौष पुत्रदा एकादशीचे व्रत 31 डिसेंबर रोजी सोडले जाईल। या दिवशी उपवास सोडण्याची वेळ दुपारी 1:29 ते 3:33 पर्यंत आहे। या काळात कधीही उपवास सोडता येतो। वास्तविक पाहता पुत्रदा एकादशीचे व्रताचरण वर्षातून 2दा केले जाते। एक म्हणजे श्रावणात आणि दुसरे म्हणजे पौष महिन्यात। सकाळची नित्यकर्मे आटोपल्यानंतर व्रताचे आचरण करणाऱ्यांनी पुत्रदा एकादशी व्रत आणि श्री विष्णू पूजनाचा संकल्प करावा। श्री विष्णूंची चौरंगावर स्थापना करावी, श्री विष्णूंचे आवाहन करावे। यानंतर पंचामृत अभिषेक अर्पण करून त्याचाच नैवेद्य दाखवावा। मुख्य अभिषेक करावा। अभिषेक झाल्यानंतर वस्त्र, गंध, अक्षता, तुळशीची पाने, ऋतुकालोद्भव फुले, फळे श्री विष्णूंना अर्पण करावी। धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून श्री विष्णूंची आरती करावी। मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे। शक्य असेल तर विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे। विष्णू सहस्त्रनाम म्हणणे शक्य नसेल तर श्रवण करावे। यथाशक्ती दान करावे असे सांगितले जाते।